हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण फिजिकलचा तुमचा हा MScला तुम्हाला फर्स्ट इयरला सेकंड सेमिस्टरला मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी म्हणून चॅप्टर आहे. त्याच्यापैकी आपण रामन स्पेक्ट्रा आणि इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी कंप्लीट केलं आहे. आपण IR स्पेक्ट्रोस्कोपी बघतो आहे आणि त्यामधले इम्पॉर्टंट टॉपिक आपण एक तर सिम्पल हार्मोनिक ऑक्सिलेटर पाहिला आणि एक अनहार्मोनिक ऑक्सिलेटर, हे दोघी पॉईंट कवर केले आहे. ओके, देन हा मोस्ट ऑफ करून भरपूर वेळेस तुम्हाला इक्वेशनमध्ये असो किंवा 5 मार्क्सचा जस्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ब्रेकडाऊन ऑफ द ब्रॉन ऑप्टिमल ॲप्रॉक्सिमेशन. ठीक आहे, हा मोस्ट ऑफ करून भरपूर वेळेस विचारला जातो किंवा तुम्हाला जस्ट इक्वेशन दिलं असेल आणि म्हणजे कुठला तरी थेरम दिला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जस्ट आतापर्यंत जेवढं बघितलं असतील जस्ट कुठला पण असू द्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय एक कन्सिडर करा की या इक्वेशननुसार ब्रॉन ॲप्रॉक्सिमेशन काय येते वगैरे असं आपण राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे, मोस्ट ऑफ करून सगळ्या इक्वेशनमध्ये आपण जस्ट तसं राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे, की बघा जस्ट मागचे टॉपिक बघितला असेल तुम्हाला इझिली लक्षात येईल. या प्रकारे आपण यूज केला त्या थेरमचा. ठीक आहे, आता त्याचा म्हणजे नेमकं काय होतं ते ब्रेकडाऊन ऑफ द ब्रॉन ॲप्रॉक्सिमेशन नेमकं काय आहे आणि याच्यावर कशा क्वेश्चन विचारला जातो ते पाहून घ्या आधी. व्हॉट इज द BOA? Outline the theory of the vibrational rotational spectrum of heterodiatomic molecule when this approximation is breakdown. आधी क्वेश्चन व्यवस्थित रीड करा तुम्ही. बघा ॲप्रॉक्सिमेशन सांगितलं आणि कसं सांगितलं, व्हायब्रेशनल आणि रोटेशनल स्पेक्ट्रम ऑफ हेटेरोडायटॉमिक मॉलिक्यूल. तर आपण आन्सर स्टार्ट करायचे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही क्युरियस असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे, आता आन्सरमध्ये तुम्ही काय राईट डाऊन करणार आहे, कंबाईन द रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितले त्यांनी की रोटेशनल आणि व्हायब्रेशनल तुम्ही मोशनमध्ये काय सांगितलं आहे. मग आता रोटेशनल आणि व्हायब्रेशनल मोशन इज टोटल एनर्जी ऑफ द सम ऑफ रोटेशनल आणि व्हायब्रेशनल एनर्जी. आता ते इक्वेशन लिहून घ्या. ई टोटल म्हणजेच तुम्ही जे टोटल एनर्जी लिहिताय तुम्ही सम ऑफ इक्वल टू ई रोटेशनल प्लस ई व्हायब्रेशनल. ठीक आहे, आता सच ॲप्रॉक्सिमेशन, ह्याच ॲप्रॉक्सिमेशनला तुम्ही काय म्हणता, ब्रॉन ॲप्रॉक्सिमेशन म्हणता. ब्रेक द सम केस. आता याच्यामध्ये मोस्ट ऑफ करून काय होतं की मॉलिक्यूल व्हायब्रेट इन टू द 10⁻³ टाईम ड्युरिंग द कोर्स ऑफ सिग्नल रोटेशन. एका सिग्नल रोटेशनला तुम्ही 10⁻³ टाईम्समध्ये ते हे होतं. ठीक आहे, रोटेशन इज इव्हिडंट दॅट द बॉन्ड लेंथ इज ऑल्सो चेंज. Bond length is also changed continuously during the rotation if the vibration is simple harmonic motion. ठीक है, the main bond of the length will be same as the equilibrium. It will be not vary with the vibration energy. The rotational constant P depends on the E1/r². ठीक आहे, आता तुम्ही जर 1/r² जर ॲव्हरेज काढायला गेलं, ॲव्हरेज व्हॅल्यूमध्ये जर क्वांटिटी लिहायला गेलं काय येईल तुम्हाला, 1/r इक्विलिब्रियम². ठीक आहे, याला तुम्ही आर इक्विलिब्रियम असं राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे, लेंथ अँड द इन्क्रीज इन द व्हायब्रेशनल एनर्जी. जेव्हा इन्क्रीजेस म्हणजे जेव्हा व्हायब्रेशनल एनर्जी इन्क्रीज होईल तेव्हा काय होईल, इन्क्रीज द व्हायब्रेशनल ॲम्प्लिट्यूड पण इन्क्रीज होईल. दॅन बी व्हॅल्यू इज डिपेंड्स ऑन द क्वांटम नंबर. ती बी व्हॅल्यू कशावर डिपेंड असणार आहे, क्वांटम नंबरवर. ठीक आहे, तुम्हाला हा थेरी पार्ट आहे. जे पण आपण ते जे इक्वेशन राईट डाऊन करणार तेच फक्त तुम्ही थेरीमध्ये राईट डाऊन करता, म्हणून मी तुम्हाला आधी थेरी हे करते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दोघी पण होतील. In case of unharmonic vibration, the situation is known as complex and increase in the average bond length. The rotational constant varied with the vibrational energy. म्हणजे जर तुम्ही जनरल बघायला गेलं तर ॲव्हरेज इज इंक्रीजेस विथ द व्हायब्रेशनल ऑफ द बी इज स्मॉलर. कसा येईल तो तुमचा बी काय असणार आहे, स्मॉलर असणार. जेव्हा तुमचा ॲव्हरेज इंक्रीज होणार तेव्हा इन द अप्पर व्हायब्रेशनल स्टेट ऑफ इज द लोअर. ठीक आहे, आता बघा BV इक्वल टू BE मायनस अल्फा व्हायब्रेशनल प्लस 1/2. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये काय दाखवलं की हाय डिग्री ऑफ द व्हायब्रेशन काय आहे, BV. ठीक आहे, आणि जो तुमचा रोटेशनल कॉन्स्टंट ऑफ द व्हायब्रेशनल लेवल काय आहे, BE. ठीक आहे, आणि रोटेशनल इक्विलिब्रियम म्हणजे हा स्मॉल तुमचा अल्फा जो आहे तो स्मॉल आहे. ठीक आहे, तेच तुम्ही थेरीमध्ये राईट डाऊन केलं आहे. दिस इज द इक्वेशन इन द हाय डिग्री ऑफ व्हायब्रेशनल BV. Then rotational constant vibrational level is the rotational constant alpha is small plus positive constant for each molecule is fundamental change. म्हणजे V इक्वल टू 0 टू V इक्वल टू 1 हे व्हायब्रेशनचे पण चेंज होणार ते. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू B वर्सेस काय असणार आहे तुमचं आला. आता बघा तुम्हाला दिलेलं आहे BV द P0
अँड B1 विथ द B0 काय तुमचं ग्रेटर दॅन असणार आहे B1पेक्षा. तर ते कसं होतं ते आपण जस्ट इक्वेशन बघून तुम्हाला इझिली डेल्टा ई म्हणजे तुमची काय आली ही तुमच्याकडे जी पण एनर्जी आहे ती रोटेशनल आणि व्हायब्रेशनलची. आधी तुम्ही V=1 घेणार, नंतर मग ई म्हणजे जी पण रोटेशनल व्हायब्रेशनल डबल डॅश केला, एक सिंगल डॅश नाही, परत मग डबल डॅश नाही, आणि मग 0 घेणार आहे. एकदा V=1 घेणार, एकदा V=0 घेणार, आणि हे इक्वेशन तो तुमचं फिक्स आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुमचा W0 म्हणजे हे दोघांचं इक्वेशन आहे. टोटल सम एनर्जी म्हणजे रोटेशनल आणि व्हायब्रेशनल एनर्जी. तर हे तुमचं इक्वेशन तुम्ही जेव्हा मागचा टॉपिक बघितला असेल तर तुम्हाला इझी लक्षात येईल. हे इक्वेशन आपण राईट डाऊन काढलेलं आहे, ठीक आहे. मी पुन्हा सांगत नाही. आता बघा W0 प्लस B1 जे डॅश प्लस 1, नंतर मग मायनस B0, ठीक आहे. दोघांचं खेळ करायचं आपल्याला डबल डॅश, ठीक आहे. आधी तुम्ही सिम्पल काय करा, इक्वेशन जसं फक्त तुम्ही एवढं पण लक्षात ठेवलं ना, याच्यावरनं फक्त काय करायचं, B1च्या ठिकाणी B0 करा, आणि जिथं सिंगल डॅश आहे ना तिथं फक्त डबल डॅश करा, ठीक आहे. वेअर W0 = WE/1 मायनस XC, ठीक आहे. तुम्ही ह्या W0ची तुम्ही व्हॅल्यू ही काढली असं याचा अर्थ होतो, ठीक आहे. वी हॅव दॅट. आता याच्यामध्ये 2 केसेस आहे. आता एक म्हणजे तुमचा जो डेल्टा G = काय येईल, तुमचा एक प्लस एकदा 1 येईल, आणि डेल्टा G = मायनस एकदा 1 येईल, ठीक आहे. म्हणजे दोघीही व्हॅल्यू तुम्ही फक्त याच्यामध्ये ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही पुट ऑफ करणार आहे, दुसरं काय नाही करणार, ठीक आहे. आता बघा ते इक्वेशन कसं असणार आहे, डेल्टा J प्लस 1 J डॅश म्हणजे J डबल डॅश प्लस 1 असणार आहे, ठीक आहे. आता ते इक्वेशन कम्प्लीट राईट डाऊन करतो मी R ब्रांचसाठी, आणि जे पण असणार आहे P म्हणजे P ब्रांचसाठी, ठीक आहे. आता R ब्रांच म्हणजे काय, तुमच्याला काय असणार आहे, तुमचा कुठला असणार आहे, तुमची पी ब्रांचेसची व्हॅल्यू तुमची लेफ्ट हँड साईडला असणार आहे, आणि ही राईट हँड साईडला, म्हणजे हा निगेटिव्ह असणार आणि ह्याचं पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्हाला मी पुढे सांगतेच, ठीक आहे. आता बघा डेल्टा ई म्हणजे एनर्जी टोटल एनर्जी सम, म्हणजे तुम्ही R ब्रांचेस V व्हायब्रेशनल R ब्रांचेस = W0. आता तुम्ही फक्त कॉमन काय काढला आहे, B1 आणि B0 हा कॉमन काढून घेतला, ठीक आहे. आणि तुम्हाला प्लस सांगितलं, प्लस 1 सांगितलं म्हणून तर प्लस साईन आलं आहे, ठीक आहे. J डबल डॅश 1 B1. आता इथं फक्त मायनस होऊन जाईल, आणि जसं राईट डाऊन करायचं स्क्वेअर इन सेंटीमीटर इन 1, म्हणजे हा तुमचा J डबल डॅश काय आहे तुमची व्हॅल्यू, मग ही येऊ शकते की 1 2 3 4 5 जी पण असणार, तुम्ही जेवढ्या तुम्ही इक्वेशनमध्ये पुट ऑफ करणार आहे ते त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. आणि एकदा काय करणार आहे, -1मध्ये राईट डाऊन करणार, J डबल डॅश म्हणजे J डॅश प्लस 1, ठीक आहे. आता फक्त इथं तेच इक्वेशन जसं तसं राईट डाऊन करणार, इथं काहीच चेंज करू नका, फक्त जिथं प्लस आहे ना तिथं तुम्ही मायनस केला आहे, ओके. आणि बाकीचं जसंच राईट डाऊन केलं आहे, ठीक आहे. आता हा इथं तुम्ही J डॅश म्हणजे तुम्ही J डबल डॅश 1 लिहिणार होते, ठीक आहे. आणि इथं काय सांगितलं की J डबल डॅश जिथं आहे तिथं तुम्ही काय J डॅश प्लस 1, म्हणजे तुम्ही फक्त सिम्पल एक लक्षात ठेवा की जिथं J डबल डॅश 1 आहे बाकीचं जसं तसं राईट डाऊन करा, आणि इथं फक्त सिम्पल तुम्ही एकदा 1ने तुम्ही हे करू शकता, ठीक आहे. किंवा तुम्ही हे इक्वेशन आधी लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला इझी लक्षात ठेवण्यासाठी काय सांगते मी, P नंतर Rचं लिहू शकता. P म्हणजे काय, तुम्ही जस्ट P म्हणून तुम्ही जस्ट असं काही करू शकतात की सिंगल डॉट असणारे, R म्हणून तुम्ही डबल डॉट करणारे, असं काही ते तुम्ही जसं लक्षात राहता येईल तुम्हाला तसं तुम्ही लक्षात ठेवा, ओके. आणि तुम्ही दोघं पण व्हॅल्यू राईट डाऊन केल्या, आणि एकदा तुम्हाला कसं होईल, मग एकदा मायनस राहील आणि नंतर मग प्लस राहील, ठीक आहे. असं तुम्ही सिम्पल थिंगने लक्षात ठेवू द्या. आता P आणि R व्हायब्रेशन रिप्रेझेंट द वेव्ह नंबर ऑफ P आणि R व्हॅन्स लाईक रिस्पेक्टिवली, आणि तुमचं फायनल इक्वेशन हे दोघं इक्वेशन तुम्ही कंबाईन करणार, आणि तुम्हाला आन्सरमध्ये फायनल आन्सरमध्ये हे राईट डाऊन होणार, ठीक आहे. W0 प्लस B1 B0. यम म्हणजेच काय तुमच्याला की तुमचा प्लस और मायनस जे पण येतं आहे 1. आता बघा इथं एकदा प्लस घेतला तुम्ही 1, नंतर -1 घेतलेला आहे, बरोबर की नाही, त्याचाच अर्थ तुम्हाला यम घ्यायचा आहे, ठीक आहे. आता मी इथं तसंच राईट डाऊन करून दिलं की यम = म्हणजे याचा अर्थ हा होतो, ठीक आहे. आणि तुम्ही फायनल डायरेक्ट हे न लिहिता मग तुम्ही डायरेक्ट हे लिहिणार आहे, M+ आणि B1 - 0 m² cm², सिम्पल. यम व्हॅल्यू इज रिपर्स इन द पॉझिटिव्ह इज R ब्रांच, निगेटिव्ह इज द P ब्रांच, ठीक आहे. माझं सांगितलं तुम्ही जस्ट असं पण लक्षात ठेवू शकता, R म्हणजे राईट हँड साईड म्हणजे पॉझिटिव्ह, आणि लेफ्ट हँड म्हणजे आता राहिलेली कुठं राहिली मग तुमची आली निगेटिव्ह आली P ब्रांच, असं लक्षात ठेवू शकतात, ठीक आहे. सिन्स B1 इज मोर ग्रेटर दॅन द B0, द लास्ट टर्म ऑफ द इक्वेशन इज थर्ड इज ऑलवेज निगेटिव्ह विथ द इम्प्लिसिट साइन ऑफ द M, ठीक आहे. द रोटेशनल लाईन बिकम मोर क्राउडेड विथ द इंक्रीज इन M and R branches side. The pre-branch line become the widely spaced as the M increases normally. आणि तुम्ही जस्ट ते राईट हँड साईडली द इफेक्ट ऑफ द मार्क इज द M व्हॅल्यू. मला माहिती आहे की तुम्हाला एवढं इथं लक्षात नसेल आलेलं,
बट थोडा थेरी पार्ट आहे आणि जस्ट इक्वेशन तुम्ही फक्त एकच इक्वेशन लक्षात ठेवा. एक इक्वेशनवरनं तुम्ही दुसरे इक्वेशन राईट डाऊन करू शकतात आणि हे तुमचं फायनल आन्सर आहे. तर तुम्ही एवढं पण लक्षात ठेवलं तर याच्यावरनं तुम्ही एमची व्हॅल्यू तुम्हाला समजून गेली की जे डॅश प्लस 1 आहे. तर मग तुम्ही इझिली ते राईट डाऊन करू शकता. ओके, एकदम इझी आहे कारण की हा विचारला तो 5 मार्क्सचा क्वेश्चन म्हणून मी हा घेतला आहे. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्प वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.